नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने मांडणी कशी करायची हे सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता या ताटामध्ये मी त्या सगळ्या साहित्याचं प्रमाण घेतलेले आहे जे आपण पूजेसाठी वापरणार आहोत संकष्ट चतुर्थीच्या। तुम्ही बघू शकता मी दिवा, अगरबत्ती, वस्त्र सगळं काही घेतलेले आहे, फूल वगैरे। मग सर्वप्रथम एका प्लेटामध्ये गणेशाची मूर्ती ठेवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला गणेशाच्या मूर्तीचं अभिषेक करण्यासाठी जे पंचामृत लागतं त्यासाठी हे सगळं साहित्य घ्यायचं। दूध, शुद्ध असं सगळं साहित्य घ्यायचं। मध, दही, तूप, पाणी, गंगाजल वगैरे सगळं काही घ्यायचं आणि मग त्यासोबत 1 चमचा घ्यायचा आणि अभिषेक करताना सर्वप्रथम गणेशाचं नामस्मरण करायचं। नामस्मरण करून मग अभिषेकासाठी सुरुवात करायची। साखर पण टाकून घेत आहे मी। ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत पूजेसाठी पण सुरुवात करायची। दिवसभर आपण उपवास पकडलेला असतो, निर्जला करा तुम्ही किंवा मग फलाहार करून करा। या मंत्राचा जाप सतत करायचा असतो। या दिवशी, उपवासाच्या दिवशी, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा वाईट विचार डोक्यामध्ये आणू नये। राग, द्वेष, चुकीच्या भावना, वादविवाद टाळाव्यात। तर मग रांगोळी काढून घ्यायची सर्वप्रथम। त्यावरती पाट ठेवून घ्यायचा। ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण संकष्ट चतुर्थीची पूजा करणार आहोत तो पाट ठेवून घ्यायचा। मग दोन्ही साईडला दिवे ठेवायचे दीप प्रज्वलित करण्यासाठी आणि मग त्यामध्ये तेल, वाती टाकून घेऊन किंवा मग तुपाचा दिवा लावायचा असेल कुणाला तर तूप टाकायचं, तुपाचा दिवा लावायचा आणि मग दीप प्रज्वलित करून घ्यायचं। हे बघा, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात कशा पद्धतीने पूजेची सुरुवात करत आहे मी। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राच्या पूजेचा मान असतो, महत्त्वाची असते। मग त्या पाटावरती चंद्र काढून घ्यायचा जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात। गंधगोळीच्या सहाय्याने किंवा मग चंदन आपण ज्याला म्हणतो, पांढरे चंदन, त्याच्या सहाय्याने छान अशा प्रकारचं चंदन काढून घ्यायचं। मग एक लाल कापड अंथरून घ्यायचा पाटावरती। त्या अंतरलेल्या लाल कापडावरती तांदूळ टाकून घ्यायचे, अक्षदा, मग असा गडू किंवा मग लोटा, तांब्या जे काही आपण म्हणतो त्यामध्ये जल भरून घ्यायचं, पाणी भरून घ्यायचं। त्या गडूला, तांब्याला छान अशा प्रकारे गंध, अक्षदा, हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन जे काही आपल्याजवळ पूजेचे साहित्य आहे सगळं काही लावून घ्यायचं, अर्पण करून घ्यायचं, सजवून पण घ्यायचं। गुलाल गणपतीचा आवडता आहे त्यामुळे गुलालाचा वापर जरा योग्य प्रमाणात आणि जास्त प्रमाणात करायचा। त्यानंतर मग त्या गडूच्या, तांब्याच्या तोंडाच्या भोवताली वस्त्र सजवून घ्यायचं, अर्पण करून घ्यायचं गोल अशा आकारामध्ये। त्या वस्त्राला हळद, कुंकू कुणी लावतात, कुणी मग अष्टगंध लावतात किंवा कुणी मग गुलाल लावतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार लावून घ्यायचं, काही चालतं। पद्धत म्हणण्यापेक्षा या तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट चालते। भक्तिभावाने किंवा श्रद्धेच्या अंतःकरणाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट देवाला चालत असते, फक्त विचार चांगले ठेवायला पाहिजेत। त्यानंतर मग चंद्राला पण वस्त्र अर्पण करून घ्यायचं आणि मग गणेशाच्या अभिषेकाची सुरुवात करायची। दुसऱ्या लोट्यामध्ये जे आपण जल भरलो आहोत अभिषेकसाठी त्याने आणि आपण जे पंचामृत तयार केलेले आहे त्याने गणेशाची पूजाच्या अगोदर अभिषेक करून घ्यायचं। या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे 5-5 वेळा जल आणि पंचामृत अर्पण करून अभिषेक करून घ्यायचा। त्या गणेशाच्या मूर्तीला मग आपण जो तांब्या ठेवलेला आहे त्यावरती एक प्लेट ठेवायचं तांब्याचंच आणि त्यामध्ये मग गणेशाची मूर्ती ठेवायची। त्या गणेशाच्या मूर्तीला गुलाल, गंध, अक्षदा, हळद, कुंकू, अष्टगंध या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या। छान असं आपल्या गणरायाला सजवून घ्यायचं।
त्यांना रेडी करायचं पूजेसाठी. हे बघा, जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात, पूर्ण मनातून देवाची मनोभावे पूजा करायची, वस्त्र अर्पण करायचं आपल्या गणरायाला. अशा पद्धतीने गोलसर असं मूर्तीला छान बसेल अशापैकी वस्त्र बनवून घ्यायचं अगोदरच पूजेच्या साहित्यामध्ये, मग वस्त्र अर्पण करायचं. त्यानंतर आपल्या गणरायाला दुर्वा अर्पण करायचे, हराळी अर्पण करायचे. लाल रंगाची फुले ना आपल्या गणरायाला फार आवडतात, मग लाल रंगाची फुले अर्पण करायची. माझ्याकडे जास्वंदाची होती लाल रंगाची फुले, मग झेंडूची फुले अर्पण करायची. झेंडूच्या फुलांचा हार बनवलेला आहे तो अर्पण करायचा, किंवा मग इतर कुठली फुले असतील तुमच्याकडे. लाल रंगाची मुख्यतः अर्पण करायची, बाकीची तुम्ही छान दिसावी, सजावी, पूजा सजून दिसावी म्हणून करू शकता. मग आपल्या गणरायाला जेवण, भोजन, जो काही प्रसाद आहे ते द्यायचं, ज्यामध्ये आपण खोबरं आणि गूळ देतो. मग त्यानंतर तोपर्यंत जर चंद्र निघालेला असेल, बाहेर दिसत असेल, तर मग सुरुवातच चंद्राच्या वेळेच्या नंतरच करायची पूजेला. मग चंद्र दिसत असेल तर मग चंद्राची पूजा करून घ्यायची. अशा प्रकारे मग हिरव्या रंगाचे मूग अर्पण करायचे. प्रत्येक महिन्याच्या तिथीला ते तिथी आणि कालावधी, वेळ वगैरे सगळं काही ठरलेलं असतं, त्या पद्धतीनेच त्यानुसार पूजा करायची त्यावेळेला. मग नंतर आपल्या गणरायाची आरती करून घ्यायची. आरतीचा ताट सजून घ्यायचा छानपैकी, मग आरती करून घ्यायची. कापूर लावून कापुराची देखील आरती करून घ्यायची. कापुराने आरती म्हणत, कापूर मंत्र म्हणत. आणि गणपतीरायाचा आवडता पदार्थ मोदक, जे आपण ऑलरेडी बनवून ठेवायचे अगोदरच पूजेच्या, ते नैवेद्य म्हणून अर्पण करायचे गणपतीरायाला. अशा पद्धतीने छान अशी गणपतीरायाची पूजा झाली. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.